स्वागताचं सुस्वागतम प्रताप मंडळाच्या विद्यमान अध्यक्ष आदरणीय स्वरूपा आदरणीय साहेब यांचं आज या ठिकाणी होत आहे. आपल्या सर्वांच्या सन्माननीय संचालक त्याचबरोबर राष्ट्रीय खेळाडू अनन्या बाळापुरे तिला देखील विनंती आहे आपण व्यासपीठावरचं स्थानापन्न व्हावं. प्रताप मंडळ शंकरनगर आयोजित आयोजित श्रीमती रवींद्रनाथ शंकरराव मोठे पाटील यांच्या जयंतीनिमित्त रत्नाई चषक 2026 राज्यस्तरीय भव्य बुद्धिबळ स्पर्धा उद्घाटन समारंभासाठी उपस्थित असणाऱ्या प्रताप मंडळाच्या सन्माननीय अध्यक्षा आदरणीय स्वरूपा जयसिंह मोहिते पाटील आदरणीय दिदी साहेब यांचं प्रथमतः आपल्या सर्वांच्या वतीनं सहर्ष स्वागत. त्याचबरोबर प्रताप मंडळाचे सर्व सन्माननीय संचालक सन्माननीय उपाध्यक्ष सचिव या सर्वांचं स्वागत करतो. त्याचबरोबर सर्व जे स्पर्धक आहेत जे विविध जिल्ह्यांमधून या ठिकाणी प्रताप मंडळाच्या असणाऱ्या स्पर्धेसाठी आलेले आहेत त्यांचं देखील प्रताप मंडळ परिवाराच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. त्याचबरोबर त्यांच्या सर्व कोचेस त्यांचे पालक त्यांचं देखील प्रताप मंडळाच्या वतीनं सहर्ष स्वागत. या स्पर्धेमध्ये अनेक असे आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त खेळाडू देखील या ठिकाणी आहेत. अनन्या बाळापुरे राष्ट्रीय खेळाडू, कुमारी सारिका बावळे, कुमारी सई बावळे, चिरंजीव सार्थकराव, चिरंजीव सुदामराव, चिरंजीव मऊराव रणसुदे या सर्वांचं सहर्ष स्वागत. त्याचबरोबर मानदेश यांचे सहर्ष स्वागत. सर्वांचं स्वागत करून या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाचा प्रास्ताविक स्पर्धा प्रमुख सन्माननीय अभिजित गावडे सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. समोरचे विद्यार्थी थोडंसं आपण शांत राहा. समोर बसलेले सर्व विद्यार्थी थोडंसं शांततेचं सहकार्य आपण करावं. धन्यवाद सर. ज्या माऊलीनं देखण्या माळशिरस तालुक्याचं स्वप्न पाहिलं त्या आकासाहेब आणि ज्या महापुरुषानं ते पूर्ण केलं ते काकासाहेब या दोघांच्या प्रतिमेला अभिवादन करून मी माझ्या प्रास्ताविकाला सुरुवात करतो. आज श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील उर्फ आकासाहेब यांच्या जयंतीनिमित्त भव्य बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन प्रताप क्रीडा मंडळाच्या वतीने करण्यात आलेले आहे. प्रताप क्रीडा मंडळ 1972 साली सहसा मनुष्याच्या प्रेरणेतून प्रताप व्हॉलीबॉल क्लबच्या रूपाने निर्माण झालेल्या छोट्या रोपट्याचे रूपांतर पुढे जाऊन प्रताप क्रीडा मंडळासारख्या मोठ्या पटवृक्षामध्ये झालेला आहे. 1982 साली 28व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाची संधी प्रताप क्रीडा मंडळाला मिळाली. मान्य कलाकारांच्या अचूक नियोजनाने वक्तशीरपणा, कमालीची शिस्तबद्धता यामुळे ही स्पर्धा खेळाडूंसाठी व्यवस्थापन कौशल्याची सर्व परिमाणे सार्थ करणारी ठरली. यानंतर 1991-92 मध्येही भव्य अशा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचं आयोजन प्रताप क्रीडा मंडळाच्या वतीनं करण्यात आलं. 1980 सालापासून सुरू झालेल्या समूह नृत्य स्पर्धा आज 45 पेक्षा जास्त वर्षांनंतरही या स्पर्धा सुरू आहेत. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष माननीय बाळादादांप्रमाणे विद्यमान अध्यक्षा माननीय स्वरूपा मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज प्रताप क्रीडा मंडळाकडून समूह नृत्य स्पर्धा, त्रिमूर्ती कुस्ती स्पर्धा, गिरिदुर्ग भ्रमंती, आटापाट्या स्पर्धा, बाल क्रीडा स्पर्धा आणि बुद्धिबळ स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. आणि म्हणूनच जे जे भव्य दिव्य असते ते ते आपुलकीला असते अशी जनभावना लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. आज जरी गावोगावी बुद्धिबळ स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असले तरी प्रताप क्रीडा मंडळाकडून 1986 पासून या स्पर्धांचे आयोजन केले जाते. मध्यंतरी काही वर्ष या स्पर्धा नसल्या तरी सुद्धा माननीय दिदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली 2021 पासून या स्पर्धांचे पुन्हा आयोजन केले गेले. लगोलग 2023 मध्ये मंडळाने घेतलेली 500 पेक्षा जास्त मुलांच्या सहभागाने राज्यातील सर्वात मोठी बुद्धिबळ स्पर्धा ठरली आणि नंतरच्या वर्षामध्ये 1155 मुलांचा सहभाग असणारी देशातील सर्वात मोठी बुद्धिबळ स्पर्धा याचं आयोजन प्रताप क्रीडा मंडळाने केलेले आहे. बुद्धिबळ स्पर्धा
या ठिकाणी झालेली आहे.